आज खूप लोक खूप पद्धतीच्या चर्चा करतायत. कोण कोण देशाच्या सत्तेमध्ये जाऊन बसलेत आणि अभद्र स्वप्न पाहतायत. त्यांना म्हणे इथे हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय. आम्ही इथे अभिमानानं आणि हिमतीनं सांगतोय की जोपर्यंत भारताचं संविधान लागू आहे, जोपर्यंत भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी आमच्यासारखी जनता रस्त्यावर उभी आहे, तोपर्यंत या देशात हिंदू राष्ट्र येऊ शकत नाही. आम्ही येऊ देणार नाही. आमचे संविधान आम्हाला सांगतं भारत राष्ट्र आहे. भारतामध्ये इतर कुठल्याही धर्माचं राष्ट्र येऊ शकत नाही. धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा पुकारा भारताच्या संविधानानं केलेला आहे. पण हे जे हिंदू राष्ट्र ज्यांना आणायचंय त्याचा अर्थ काय आहे? यांचं हिंदू राष्ट्र म्हणजे पुन्हा एकदा स्त्रियांनी घरामध्ये बंदिवान होणं नव्या संदर्भात. यांचं हिंदू राष्ट्र आज अवतरलं तर त्या शहरांमधल्या आणि उच्च वर्णातल्या स्त्रिया बाईकवर बसतील, नथ घालतील, नटापट्टा करतील आणि आम्ही हिंदू संस्कृतीच्या कशा प्रचारक आहे गॉगल लावून सांगतील. हा त्यांचा हिंदू राष्ट्रवाद आहे. म्हणजे बाईक चालवण्यापुरतं महिलांनी घरातनं बाहेर पडायचं, पण त्यानंतर त्यांची जागा चूल आणि मूल असेल. हिंदू राष्ट्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीचं पुनरुज्जीवन आहे. आणि म्हणून या राष्ट्रवादाचा पोलखोल करत राहिला पाहिजे. आणि अशा राष्ट्रवादाचा पहिला पोलखोल महात्मा ज्योतिबा फुले यांनी 19व्या शतकात करून ठेवलाय. ज्या क्रांतीभूमीमध्ये उभं राहून आपले विचार तुमच्या समोर मांडण्याची संधी मला ज्या तरुण संयोजक मित्रांनी दिली, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक आभार. या क्रांतीभूमीमध्ये मला दुसऱ्यांदा येण्याची संधी मिळालेली आहे. 1996 साली याच ठिकाणी मनुस्मृती दहन दिवस म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाडमध्ये जो संघर्ष झाला, पहिला 20 मार्च आणि नंतर 25 डिसेंबर 1927, या दिवशी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली मनुस्मृतीतला अध्याय वाचून त्याची जाहीर होळी केली गेली. आणि ज्या दिवशी मनुस्मृतीसारखा स्त्रियांना दास्यात ढकलणारा ग्रंथ जाळला गेला, तो तमाम भारतातल्या स्त्रियांचा मुक्ती दिवस असला पाहिजे, अशी एक भूमिका 96 साली याच भूमीमध्ये घेतली गेली. आणि तिथे मी विचार व्यक्त करण्यासाठी आलेले होते. याचा सुरुवातीला मनापासून आनंद व्यक्त करते. ज्यांच्या जन्मद्वी शताब्दीच्या निमित्तानं आज ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, असे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनपूर्वक क्रांतिकारी शुभेच्छा देते. विचार मंचावर उपस्थित असणारे या प्रबोधन पर्वाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे सर, अधिष्ठाता आहेत ते, व त्यानंतर दिलीप चौधरी सर, भैयाजी उईके, अशोक शेटेकर, प्राचार्य दहेगावकर, योगेश दूधपाचारे, अमजदभाई शेख आणि ज्यांनी मला इथे पाचारण केलं असे भगत सर आणि त्यांचे सर्व सहकारी, ज्यांनी अत्यंत चांगलं प्रास्ताविक केलं आणि माझे सहवक्ते ज्यांनी अत्यंत चांगली मांडणी या प्रबोधन पर्वाच्या सुरुवातीला केली, त्या सर्वांचा मी अत्यंत सन्मानानं उल्लेख करते. भगत सर, असं मला वाटलं की डोंगरे सरांचं प्रास्ताविक ऐकत असताना इतकं अभ्यासपूर्ण समकालाचं अत्यंत अचूक वाचन असलेलं प्रास्ताविक इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर चौधरी सर उभे राहिले आणि महात्मा फुल्यांच्या संपूर्ण लेखन कार्याचा, त्यांच्या आंदोलनांचा आजच्या संदर्भात अर्थ सांगून आपण काय केलं पाहिजे याचं अत्यंत योग्य पद्धतीनं मांडणी चौधरी सरांनी केली आहे. कशाला पुण्यावरनं एवढं लांबनं लोक बोलवता तुम्ही, असं मला वाटलं. इतकी चांगली माणसं आपल्या भूमीत आहेत, आपल्या जवळ आहेत, या परिसरात आहे. पण तरीही जेव्हा चंद्रपूर आणि दीक्षाभूमी असं म्हटल्यानंतर माझ्यासारखा वक्ता, माझ्यासारखा सत्यशोधक कार्यकर्ता या निमंत्रणाला नाही म्हणू शकत नाही. आनंदानं अत्यंत मी हे आमंत्रण आपलं स्वीकारलं. प्रबोधन पर्व असं आपण नाव दिलंय, त्याच्याबद्दल आपल्या सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार. याचं कारण
प्रबोधनाचं महत्व आपल्या महामानवांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. पैसे देऊन क्रांती होत नाही, पैसे देऊन विचार बदलत नाही. कुणीतरी उपाशी आहे म्हणून त्याला 10 दिवस जेवण दिलं म्हणून समाज परिवर्तन होत नसतं. समाजाचं परिवर्तन करायचं असेल तर त्याच्या मेंदूला लावलेलं कुलूप, जे ब्राह्मणवादी कुलूप आहे, जे पितृसत्ताक कुलूप आहे, ती कुलप तडा तोडावी लागतात. हे आपल्या महामानवांनी आपल्याला शिकवलं. प्रबोधन पर्वाचं हे काम आहे, विचारांचा जागर केला पाहिजे. आपण जेव्हा अशा सभा संमेलन घेतो, दरवर्षी 30-35 वर्ष मी या प्रबोधनाच्या क्षेत्रात काम करतेय. आपण उभं राहिलं, आपण आत्मसन्मानानं काही सभा घ्यायला लागलो, अशी प्रबोधनाची व्याख्यानमाला घ्यायला लागलो, सनातन्यांकडून आपल्याला प्रश्नांचा बडीमारा केला जात असतो. अरे तुम्ही असे कसे लोक आहेत? तुमचे महामानव तुम्हाला सांगतात व्यक्तिपूजा करू नका. हो, बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं व्यक्तिपूजा हा भारतीय समाजाला लागलेला रोग आहे. व्यक्तिपूजा केल्यानंतर आपण कर्मकांडी बनतो. व्यक्तीचे विचार जागवले पाहिजेत. मला वाटतं प्रबोधन पर्व बाबासाहेबांची ही भूमिका घेऊन पुढे करत असताना आपण नेमकं काय करतो? आपण खरं तर सांगत असतो आम्ही केवळ आमच्या महामानवांनी काय इतिहास केला एवढं जयंतीच्या निमित्तानं सांगत नाही. ते तर आम्ही सांगणारच, कारण तो आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, कारण तो आमच्या असण्याचा, आमच्या अभिमानाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे महामानवांच्या इतिहास कार्याला आम्ही उजाळा देऊतच. पण जयंतीच्या निमित्तानं 2026 सालामध्ये जे वास्तव आमच्या समोर वाढून ठेवलेलं आहे, आज आमचे महामानव असते तर या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी आम्हाला काय मार्गदर्शन केलं असतं. बुद्धिजीवी वर्गाचा भाग म्हणून आपण हा विचार केला पाहिजे जो आपण जयंतीच्या निमित्तानं करत असतो. माझ्यासाठी प्रबोधनाचा अर्थ हा आजच्या काळात महामानवांचा विचार पुन्हा नव्या संदर्भात समजावून घेणं आणि आपल्याला समजलेला विचार आपल्या जनतेपर्यंत पोहोचवणं हा प्रबोधनाचा अर्थ आहे. प्रबोधनाच्या अनेक व्याख्या अनेक माणसांनी केलेल्या आहेत. कॉम्रेड शरद पाटील यांचा उल्लेख सहवक्त्यांनी केला. शरद पाटील असं म्हटले की प्रबोधन याचा अर्थ असा होतो मिथकांचा वास्तवानं परिहार. सांस्कृतिक संपूर्ण वर्चस्वाचं राजकारण ब्राह्मणवाद्यांनी करताना संस्कृतीला हत्यार बनवलं, इतिहासाला हत्यार बनवलं आणि म्हणून आजही इतिहासाची मोडतोड, आपल्या महामानवांचं विकृतीकरण, बदनामी याचं षडयंत्र ते आपल्याला का करताना दिसतात? कारण इतिहास आम्हाला प्रेरणा देईल. आपल्या खऱ्या इतिहासानं आपल्याला प्रेरणा देऊ नये म्हणून ते इतिहासाच्या विकृतीकरणाकडे आपल्याला वळताना दिसतात. महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी हे ब्राह्मणी संस्कृतीचं संपूर्ण खोटं राजकारण जे आपल्याला दडपण्यासाठी पुढे आलेलं आहे याची पोलखोल केलेली होती. आणि हे सांस्कृतिक राजकारण समजून सांगण्याचा आपल्या देशातला आधुनिक महाराष्ट्रामधला पहिला प्रयत्न 19व्या शतकात क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी केला. फुले नेमकं आपल्याला काय सांगत होते? आज खूप लोक खूप पद्धतीच्या चर्चा करतायत. कोण कोण देशाच्या सत्तेमध्ये जाऊन बसलेत आणि अभद्र स्वप्न पाहतायत. त्यांना म्हणे इथे हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय. आम्ही इथे अभिमानानं आणि हिमतीनं सांगतोय की जोपर्यंत भारताचं संविधान लागू आहे, जोपर्यंत भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी आमच्यासारखी जनता रस्त्यावर उभी आहे, तोपर्यंत या देशात हिंदू राष्ट्र येऊ शकत नाही. आम्ही येऊ देणार नाही. आमचे संविधान आम्हाला सांगतं भारत राष्ट्र आहे. भारतामध्ये इतर कुठल्याही धर्माचं राष्ट्र येऊ शकत नाही. धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा पुकारा भारताच्या संविधानानं केलेला आहे. पण हे जे हिंदू राष्ट्र ज्यांना आणायचंय त्याचा अर्थ काय आहे? यांचं हिंदू राष्ट्र म्हणजे पुन्हा एकदा स्त्रियांनी घरामध्ये बंदिवान होणं नव्या संदर्भात. यांचं हिंदू राष्ट्र आज अवतरलं तर त्या शहरांमधल्या आणि उच्च वर्णातल्या स्त्रिया बाईकवर बसतील, नथ घालतील, नटापट्टा करतील आणि आम्ही हिंदू संस्कृतीच्या कशा प्रचारक आहे गॉगल लावून सांगतील.
हा त्यांचा हिंदू राष्ट्रवाद आहे. म्हणजे बाईक चालवण्यापुरतं महिलांनी घरातनं बाहेर पडायचं, पण त्यानंतर त्यांची जागा चूल आणि मूल असेल. हिंदू राष्ट्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीचं पुनरुज्जीवन आहे. आणि म्हणून या राष्ट्रवादाचा पोलखोल करत राहिला पाहिजे. आणि अशा राष्ट्रवादाचा पहिला पोलखोल महात्मा ज्योतिबा फुले यांनी 19व्या शतकात करून ठेवलाय. फुल्यांनी काय सांगितलं, राष्ट्र म्हणजे काय असतं, हा प्रश्न बाबासाहेबांनी सुद्धा नंतरच्या काळात विचारला. फुले असं म्हटले, एकमय लोक म्हणजे नेशन. म्हणजे तुमचं नेशन, तुमचं राष्ट्र उभं राहायचं असेल तर राष्ट्रात राहणारे लोक एकमय झाले पाहिजेत. म्हणजे राष्ट्रवादाचा पाया जनतेमध्ये कुठल्याही प्रकारच्या विषमता आणि जनतेचं शोषण असता कामा नये, तेव्हा राष्ट्र अस्तित्वात येतं. नकाशा म्हणजे राष्ट्र असत नाही, किंवा कुणीतरी जा पाकिस्तानला हे आमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राच्या व्याख्या असत नाही. लोक एकमय झाले पाहिजेत, ही राष्ट्राची व्याख्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली. आणि दुसरीकडे आपल्याला आपल्या सघन सांस्कृतिक वारशाची आठवण करून दिली. ते राष्ट्र काय आहे? महात्मा फुल्यांनी सांगितलं की या देशामध्ये हिंदुस्तान हा शब्द अस्तित्वात नव्हता, म्हणून आपल्या संविधानात सुद्धा त्याचा स्वीकार केला गेलेला नाही. संविधानामध्ये इंडिया दॅट इज भारत, भारत दॅट इज इंडिया हे शब्द प्रयोग आपल्याला दिसतात. महात्मा फुले आपल्याला 19व्या शतकात सांगतात, हिंदू राष्ट्र नाही, हिंदुस्तान नाही, भारतामध्ये बळीराष्ट्र नावाची गोष्ट अस्तित्वात होती. हे महात्मा फुल्यांनी सांगितलं. या राष्ट्रवादाचा आपल्याला आज विचार केला पाहिजे. कसं होतं बळीचं राष्ट्र? महात्मा फुले सांगतात, 9 खंडामध्ये पसरलेलं बळीचं राष्ट्र होतं. आणि या बळी राष्ट्राचे जे सगळे आजच्या भाषेत प्रशासकीय अधिकारी, त्याचे जे नेते होते स्थानिक, ते खंडोबा बिरोबा अशी जी देवस्थानं आज कर्मकांड करून त्यांना देवाचं रूप दिलेलं आहे. महात्मा फुल्यांनी इतिहासाची उकल आपल्याला करून सांगितली. अरे म्हसोबाचा अर्थ काय होतो हे आपण बहुजनांनी नीट समजून घेतलं पाहिजे. म्हसोबा म्हणजे महसुभ्याचा प्रमुख, हा म्हणजे तिथला प्रशासकीय अधिकारी. आणि इतकं चांगलं प्रशासन त्यांनी चांगलं महसूल गोळा करताना आपल्या रयतेशी, आपल्या जनतेशी इतके चांगले हे लोक वागले की त्यांना बा म्हणजे वडिलांचा दर्जा जनतेनं दिला. इथे मन की बात करत मी विश्वगुरु असं सांगणारे लोक कुठे, आणि आमचा मसोबा बिरोबा कुठे? जनतेच्या हृदयात स्थान मिळवलं आणि या राष्ट्राचे ते नायक ठरले. हा भेद आपल्याला महात्मा फुले करून सांगताना दिसतायत. फुल्यांनी आपल्याला सांगितलं इतिहासाकडे कसं बघायचं. हे जे बळीराष्ट्र आहे, या बळीराष्ट्रामध्ये यांनी सांगितलं परशुरामाचा उल्लेख. इथली जी मिथकं आहेत त्या मिथकांचा वास्तवानं परिहार करायचा म्हणजे कसा करायचा असतो? फुल्यांनी प्रश्न विचारला की आपल्याकडे अवतार संकल्पना सांगितली जाते, त्या काळात इतिहास म्हणजे दशावतार ही मांडणी होत होती. फुल्यांनी प्रश्न विचारला की जर इथे वामन अवतार परमेश्वराने घेतला असेल तर त्यानं 3 पावलाची जमीन मागितली, 1 पाऊल भूमीवर, 1 माहिती आपल्याला, आणि 1 कुठे? आकाशात. मग महात्मा फुल्यांनी प्रश्न विचारला की 1 पाऊल जर भूमीवर असेल तर दुसरं पाऊल ठेवताना त्याची काय भानगड झाली का नाही? मूळ मुद्दा काय? मिथक खोट आहे, पण त्या मिथकाचा वास्तवानं परिहार करतात. आणि या निमित्तानं फुले आपल्याला सांस्कृतिक संघर्ष सांगतायत की रे आपल्या देशामधल्या संस्कृतीचा संघर्ष, बळीराष्ट्राची संस्कृती, बळीराजाची संस्कृती विरुद्ध वामनाची संस्कृती. वामनाची संस्कृती ही विषमतेची संस्कृती आहे, स्त्रियांना दास्यात ढकलणारी संस्कृती आहे. आणि बळीराजाची संस्कृती ही समतेकडे आपल्याला घेऊन जाणारी आहे. बळीराजाचा इतिहास आज आपल्याला पुस्तकांमध्ये लवकर सापडू शकत नाही. या आमच्या माय भगिनी बहुजन समाजातल्या आपल्याला लिहायचं स्वातंत्र्यच नव्हतं. आपल्या देशामध्ये मोठे मोठे विनोद संस्कृतीच्या नावाखाली होत आलेत. जसं विद्येची देवता कोण, भलती नावं सांगितली गेली. तसं
लहान मूल जन्मलं की म्हणे सटवाई तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी केव्हा तरी काहीतरी भाग्य लिहायला येते. हे जेव्हा जेव्हा मी ऐकते तेव्हा मला धक्का बसतो. म्हणजे सटवाईला एकटीला शिक्षण दिलेलं होतं, ती भाग्य लिहायला येते आणि बाकी स्त्रियांना नाही. ही मिथक उलगडून दाखवण्याची रीत आपल्याला महात्मा फुल्यांनी शिकवली आहे. महात्मा फुले प्रश्न विचारतात की आज आपल्याला बळीराजाचा इतिहास आपल्यापर्यंत कसा पोहोचला, त्याच्यावर कुठलंही डॉक्युमेंटेशन पुरावे उपलब्ध राहिलेले दिसत नाही. पण या बहुजन समाजातल्या सगळ्या माता माऊल्या आहेत, या दिवाळीच्या दिवशी आपल्या भावाला ओवाळतात आणि मंगल कामना करतात. इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. महात्मा फुल्यांना हा प्रश्न पडलाय की हजारो वर्ष आपल्या माय भगिनी बळीराजाचा विजय असो का म्हणतात, त्याचं राज्य पुन्हा प्रस्थापित व्हावं असं माय भगिनींना का वाटतं, हा प्रश्न उपस्थित करून बळीच्या मिथकाची उकल महात्मा फुल्यांनी केली आणि सांगितलं की बळीराजाची संस्कृती आपली संस्कृती आहे. बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा आहे. शेतकऱ्यांना तगाई देण्याचं म्हणजे आजच्या भाषेत सबसिडी देण्याचं काम हे बळीराष्ट्रामध्ये होत होतं. तगादा लावू नका शेतकऱ्यांच्या पुढे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचंही नंतर आपल्याला धोरण दिसतं. बळीराजानं सांगितलं, जास्ती पाऊस झाला कमी पाऊस झाला शेतकऱ्याला पेरता आलं नाही, कुठलंही संकट आसमानी असेल सुलतानी असेल त्याला पेरता आलं नाही तर त्याच्या मागे महसूल भरण्याचा तुम्ही तगादा लावू नका. ही धोरणं बळीराजानं घेतली. स्त्रियांना सन्मान देणारी धोरणं बळीराष्ट्रात होती. बळीराजाकडं धान्य कोशागार होतं. जर पेरायला तुमच्याकडे धान्य शिल्लक नसेल तर बळीराजाचं धान्य आगार हे सतत या शेतकऱ्यांसाठी खुलं असायचं. म्हणून हजारो 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 वर्ष उलटून गेली तरी माय भगिनींना असं वाटतं की हा बळीचं राष्ट्र खूप चांगलं होतं. आजच्या राष्ट्रामध्ये आम्हाला सन्मान नाही, आमचा पदोपदी अपमान होतो, आम्हाला कुटुंबांतर्गत हिंसेला सामोरं जावं लागतं आणि असल्या कुठल्याही पिढ्या या बळीराष्ट्रात नव्हत्या. राष्ट्रामध्ये स्त्रियांना सन्मान असला पाहिजे, ही राष्ट्राची व्याख्या, ही राष्ट्राची संकल्पना महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला दिलेली होती. आपल्याला त्या मार्गाने जावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न पुन्हा राष्ट्राच्या संदर्भात विचारला. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वैचारिक युद्ध आपल्याला माहिती आहे. नवीन पिढीला आपण हे समजून सांगूयात की एका शब्दावर एका संकल्पनेवर अनेक वर्ष संघर्ष दोघांमध्ये आहे. हरिजन म्हणायचं की नाही. दादासाहेब गायकवाडांनी म्हटलं होतं, आम्ही हरीचे जन आहोत तर तुम्ही सैतानाची लेकरं आहात का, हा प्रश्न इथे विचारला गेला. गांधींनी राष्ट्रासाठी तुम्ही काम करा असं बाबासाहेबांशी बोलताना म्हटलं. मदरलँड ही महत्वाची आहे, मातृभूमी ही महत्वाची असते आणि मातृभूमीच्या मुक्तीसाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आणि या संवादात बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर आपल्याला विचार करायला भाग पाडतं. त्याचा अर्थ आज समजावून घेऊन एक समतावादी राष्ट्रवाद, एक सत्य शोधणारा राष्ट्रवाद याच्या विचाराकडे आपल्याला जाता येतं. बाबासाहेबांनी असा प्रश्न गांधींना विचारला. म्हटलं उत्तर, मिस्टर गांधी, आय हॅव नो मदरलँड. मला स्वतःची मातृभूमी नाही. का नाही याचं कारण आम्ही गावकुसाच्या बाहेर लोटले गेलेले लोक आहोत. आम्हाला या तुमच्या गावकुसामध्ये साधं राहण्याचं सुद्धा स्वातंत्र्य, परवानगी आणि जागा नाही. आणि तुम्ही कोणत्या राष्ट्राची चर्चा करता आहात, आम्ही कोणत्या राष्ट्राचं स्वप्न बघायचं आहे. म्हणजे तुमच्या राष्ट्राच्या संकल्पना या जातीयवादी आहेत. तुमच्या राष्ट्राच्या संकल्पना मुठभर भांडवलदारांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या आहेत. आणि अशा राष्ट्राच्या स्वातंत्र्यामध्ये आम्ही कसं काय सहभागी होऊ. आमचे प्राधान्यक्रम ठरलेले आहेत. आम्ही स्वातंत्र्याच्या विरोधात नाही, राजकीय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण आमचा प्राधान्याचा क्रम आधी जातीमधून आमची मुक्तता झाली पाहिजे. याचं कारण, जर स्वातंत्र्य मिळालं तर पुन्हा एकदा नव्या इथल्या मनुवाद्यांच्या गुलामीत आम्हाला जायचं नाही आहे. आणि म्हणून
पहिल्यांदा मनुस्मृतीनं निर्माण केलेल्या या संपूर्ण विषमतावादी संस्कृतीच्या विरोधात आम्हाला उभं ठाकायचंय. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राकडे बघण्याचा एक अँटिकास्ट दृष्टिकोन आपल्याला दिला. आज राष्ट्राची चर्चा करत असताना हिंदू राष्ट्र आम्हाला नको एवढंच म्हणून चालणार नाही. पर्यायी राष्ट्र कसं असलं पाहिजे याची चर्चा आपल्याला केली पाहिजे. ते पर्यायी राष्ट्र हम दो हमारे दो याच्यासारखं असता कामा नये. हम दो सांगायची गरज आहे मोदी आणि तुमच्या रेशीम बागीतले, आणि हमारे दो अदानी अंबानी. एवढंच राष्ट्र आज उरलेलं की काय असा प्रश्न निर्माण होतोय. आपल्याला हे सांगावं लागेल की महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी आम्हाला राष्ट्र संकल्पनेकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. आज आम्ही हे म्हणतो आहोत की राष्ट्रामध्ये सर्व व्यक्तींना, जे संविधानामध्ये म्हटलं गेलं, प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आहे का आज सन्मानानं जगण्याचा अधिकार? संविधान देतं, पण समाज व्यवस्थेमधले जे कंटक लोक आहेत, जे ब्राह्मणवादी लोक आहेत, जे वर्चस्व आपल्यावर ठेवू इच्छिणारे लोक आहेत, ते आपल्याला सन्मानानं जगू देताना दिसत नाही. डोंगरे सरांनी जी उदाहरणं दिली, सर्व कुलगुरू एका शेंडी जानव्याच्या बांधले कसे काय आहेत आत्ता, हे डिस्क्रिमिनेशन आहे. याच्यामध्ये आपल्याला सन्मानजनक वागणूक नाही. यात असं गृहीत धरलेलं आहे की तुम्हाला आज कुठल्याही ठिकाणची उच्च पदं मिळवायची असतील तर तुम्हाला संघाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील. हा राष्ट्रवाद नसतो. पायऱ्या झिजवून आत्मसन्मान गहाण टाकून राष्ट्र उभं राहू शकत नाही. आपल्यासारखी माणसं जेव्हा स्वाभिमानानं उभी राहतील, वेगवेगळ्या पदांवर लाचारी नाही, आपल्या लायकीनं आपल्या पद सिद्ध करून ती पदं भूषवतील, त्या दिवशी खऱ्या राष्ट्राकडे आपण वाटचाल करणार आहोत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला हे सांगितलं पाहिजे की या नवीन राष्ट्रामध्ये आम्हाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे का? बरेच लोक नाराज असतात. बरेच लोक अलीकडच्या प्रकरणात, म्हणजे खरातच्या प्रकरणात काय भूमिका घ्यायची. मला वाटतं आमचा राष्ट्रवाद मांडत असताना आम्ही जेव्हा समाज परिवर्तन, इथे यांनी ब्रीद लिहिलेलं आहे की तुम्ही प्रबोधनातून परिवर्तनाकडे जाणार आहे. आम्हाला परिवर्तन करायचंय. ते परिवर्तन फक्त जातीमुक्तीचं नाही, जातीमुक्तीच्या सोबत पितृसत्तेच्या जोखडातून मुक्त होण्याचं प्रबोधन आम्हाला करायचंय. मग हे आम्हाला करायचं असेल तर खरात प्रवृत्तीवर आम्हाला बोलावं लागेल की नाही? बोलावं लागेल. सर, तुम्ही असं म्हटलात की एकही स्त्रियांचा मोर्चा निघाला नाही. मी तुम्हाला उलट विचारते, आज महात्मा फुले असते तर त्यांनी काय केलं असतं? शोषण करणाऱ्या पुरुषांच्या विरोधात तमाम समतावादी पुरुषांचा मोर्चा तरी का नाही निघाला? हा पण प्रश्न आज आपण उपस्थित केला पाहिजे. मोर्चा करणं फक्त स्त्रियांचं काम नाही. ज्यांना ज्यांना हे कळलंय की बुवाबाजीतून आपलं शोषण होतं, त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हे सगळ्यांचं मिळून काम. मी नागपूरमधून आता आले, तिथे पण अशाच चर्चा. एक मॅडम आहेत आमच्या, त्या असं म्हटल्या की तिथे गेलेल्या स्त्रिया यांचं चुकलंच जरा, त्या स्त्रियाच जबाबदार आहेत, स्त्रिया तिथं का जातात. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की खरंच आपल्या हृदयावर हात ठेवून आपण उत्तर द्या की आपण खरंच स्त्रियांना, मग तुमची आई असेल, बहीण, मावशी, कुणी पण, मैत्रीण, कुणी पण असेल, आपण या समाजामध्ये, आपल्या कुटुंबांमध्ये, एकूण संपूर्ण या समाज रचनेमध्ये आपण स्त्रियांना खरंच एवढं स्वातंत्र्य बहाल केलंय की जा तुला कुठे जायचंय ते तू कर? याचं उत्तर नाहीये. मला माहितीये. तुम्ही ते सगळे व्हिडिओ पाहिलेत खरातकडचे. एकटी बाई गेलेलीच नाहीये, तिचं कुटुंब बाहेर आहे सर. म्हणजे आणि कोण गेलंय? आपल्यासारखी लोक नाही गेली, जी हवरट, जी लोचट आणि ज्यांना पैशाच्या पलीकडचं जग नकोय, ज्यांना आपल्याकडचे 10 लाख रुपये हे एका रात्री 10 कोटी झाले पाहिजेत, ज्यांना आपल्याला मुलं होत नाहीत त्याच्यासाठी 9 लाख रुपये खराच्या मेडिकलवर खर्च करावे असं वाटतात, अशी माणसं तिथं गेलेली आहेत. म्हणजे कोण आहेत? एक भणंग संस्कृती आज निपजलेली आहे. आत्ताचा भांडवलशाहीचा प्रकार हा वित्त भांडवलशाहीचा आहे, ज्याच्यामध्ये वापरा आणि फेका,
चंगळवादाच्या सारखी एक संस्कृती इथल्या या नव्या भांडवलशाहीनं निर्माण केलेली आहे. आणि याचे सगळे बळी असणारी माणसं आज आपल्याला काही कर पण आम्हाला श्रीमंत कर, तुला तिकडे विदेशात घेऊन जातो. आणि या सगळ्या रॅकेटमध्ये सत्ताधारी वर्गाचे लोक सुद्धा सामील आहेत. त्यांना वाटते कोणाकोणाला मंत्रीपद मिळावीत म्हणजे माझी लायकी आहे का नाही. मी कुठलं एका खात्याचं उदाहरण नको, कारण की त्या मंत्र्याला वाईट वाटायचं. एखादं खातं चालवण्याची पात्रता क्षमता माझ्याकडे आहे म्हणून ते माझ्याकडे मिळावं. ते खातं आल्यानंतर मी जनतेचं कल्याण करीन म्हणून एखादं खातं आपल्याला मिळावं, हा विचार नाहीये. आम्हाला महिला आयोगाचं अध्यक्षपद पाहिजे म्हणून कदाचित आम्ही करंगळी कापून घेतोय. हे व्यवहार आहेत, हे तुम्ही करतात. ही भणंग संस्कृती, हे मनुस्मृतीचं रिप्रोडक्शन आहे. ही नव्या स्वरूपात मनुस्मृती आलेली आहे. आणि आपल्याला महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, याच्याकडे बघण्याची एक दृष्टी देतात. त्यामुळे हा संघर्ष स्त्री विरुद्ध पुरुष असा नाही. आपल्या महामानवांनी आपल्याला सांगितलंय, जे जे समतावादी आहेत स्त्री आणि पुरुष त्यांनी एकत्र येऊन याच्या विरोधातला संघर्ष केला पाहिजे.